हॅलो. आज आपण सूत्रस्थानमधला 13th नंबरचा चॅप्टर पाहणार आहे. म्हणजे आपल्या सिलेबसमधला फर्स्ट चॅप्टर तो आहे स्नेहाध्याय. आता याला इथे का ठेवलं आहे ते आपण पाहू, याच्या स्थानाचे महत्त्व. तर स्नेहाध्याय याला कल्पना चतुष्कामध्ये ठेवलेलं आहे. तर कल्पना चतुष्कामध्ये कोणते कोणते चॅप्टर्स येतात? 13, 14, 15 आणि 16. म्हणजे स्नेहाध्याय, स्वेदाध्याय, उपकल्पनीय अध्याय आणि चिकित्सा प्राभृतीय अध्याय. तर कल्पना चतुष्क म्हणजे काय? जे 3 दोष आहे त्यांच्या चिकित्सेसाठी म्हणजे आपण शोधन करतो, त्याच्यासाठी स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन हे उपयोगी असते. तर त्याची कल्पना कशी केलेली आहे, म्हणजे ते कोणी करावे, कोणी करू नये, कशा प्रकारे करावे, कोणासाठी हितकर आहे वगैरे, हे सर्व ह्या अध्यायात सांगितलेलं आहे. म्हणून याला कल्पना चतुष्क म्हणतात. म्हणजे या सर्वांची कल्पना यामध्ये सांगितलेली आहे. आता स्नेह अध्याय इथे का दिलेला आहे? कारण जे पुढे अध्याय दिलेले आहे वमन, विरेचन, त्याच्या आधी आपण हे म्हणजे मुख्य कर्म करायच्या आधी हे कर्म आपण आधी करतो, स्नेहन आणि स्वेदन. म्हणून स्नेहाध्याय आधी दिलेला आहे. आणि जे 3 दोष असतात, वात, पित्त, कफ, त्याच्यातील वात हा प्रधान असते आणि त्याची चिकित्सा आपण आधी करतो आणि त्याची चिकित्सा ही स्नेहाने होते. त्यामुळे हा अध्याय आधी दिलेला आहे. आता हा अध्याय क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये आहे. तर अग्निवेशांनी भगवान आत्रेयांना क्वेश्चन्स विचारले होते, तर त्या टाईपमध्ये पाहू आपण एक एक क्वेश्चन आणि त्याचे ॲन्सर. तर आता सर्वात आधीचा क्वेश्चन काय होता की स्नेह कोठे आणि कशापासून उत्पन्न होते, म्हणजे त्याचे उत्पत्तीस्थान कोणते आहे, तेच म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत स्नेहाची योनी कोणती आहे. तर स्नेहाच्या 2 योनी आहे, एक स्थावर आणि एक जंगम. म्हणजे एक प्लांट्सपासून होतात आणि एक ॲनिमल्सपासून होतात. तर प्लांट्सपासून आपण खूप म्हणजे सांगू शकतो कोणते पण, जसं तिळापासून तेल, हिरडा, भेडा, आवळा यांचं पण तेल होते. अजून एरंडाचं तेल आहे, शेंगदाणे त्याच्यापासून पण होते, नारळ, दालचिनी, इलायची, असे खूप स्थावर स्नेह आहे, म्हणजे स्थावर योनी आहे ज्याच्यापासून आपल्याला स्नेह मिळते. आता जांगममध्ये कोणतं आहे? तर जांगममध्ये 3 प्रकारे म्हणजे त्यांनी दिलेलं आहे. एक आहे मासे, म्हणजे सर्व जलचर त्याच्यात येतात. एक आहे मृग, म्हणजे सर्व पशु येतात. आणि एक आहे पक्षी. हे झालं स्नेहाच्या योनी. आता पुढे चरकमध्ये असं सांगितलं आहे की स्थावरमध्ये पण तेल जे दिले आहे त्या तेलात तीळ तेल आणि एरंड तेल यांची विशिष्टता त्यांनी सांगितलेली आहे. तर जे तीळ तेल आहे ते बल वाढवण्यासाठी आणि स्नेहनासाठी उत्तम आहे सर्व तेलात, आणि विरेचनासाठी एरंड तेल हे श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर खाली होता, म्हणजे त्यांनी सेकंड प्रश्न विचारला होता की किती प्रकारचे स्नेह आहेत. तर स्नेहाचे प्रकार म्हणजे खूप आहे, पण त्याच्यात 4 प्रकारचे जे स्नेह आहे ते दिलेले आहे. म्हणजे उत्तम 4 प्रकारचे स्नेह, म्हणजे सर्व प्रकारात श्रेष्ठ. तर त्याचा श्लोक आहे, सर्पीस तेल वसा मज्जा सर्व स्नेह उत्तमा मताः येषु च एव उत्तम सर्पीहि संस्कारस्य अनुवर्तनात. म्हणजे जे स्नेह आहे त्याच्यात सर्वात श्रेष्ठ 4 प्रकारचे स्नेह आहे. ते आहे सर्पी म्हणजे तूप, तेल, वसा, मज्जा. आणि याच्यातलं पण तूप जे आहे ते या 4 प्रकारच्या स्नेहामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. तर तूप हे सर्वात श्रेष्ठ का आहे? कारण की या श्लोकमध्ये असं दिलेलं आहे, संस्कारस्य अनुवर्तन. म्हणजे तूप स्वतःचे गुण तर घेतो, म्हणजे आहेच त्याच्यात, पण जर दुसरं पदार्थ आपण त्याच्यात टाकलं तर तो त्याचे पण गुण स्वतःमध्ये घेतो आणि स्वतःचे गुण तो सोडत नाही, हे श्लोकमध्ये दिलेलं आहे. अजून त्यांनी काही दिलेले होते की तूप का श्रेष्ठ आहे, कारण की ते मधुर रसाचे आहे. आणि मधुर रस म्हणजे सर्वांसाठी हितकर असते, बल वाढवणारा असते. आणि तूप लहानपणापासून खाण्याची सवय असते. संस्कारस्य अनुवर्तनम हे तर एक कारण आहे. माधुर्य म्हणजे मधुर. अविदाहित्व म्हणजे ते दाह उत्पन्न करत नाही. आणि जन्मापासून सवय, या 4 कारणांनी तूप सर्वात श्रेष्ठ आहे.
मग नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारला होता की हे जे स्नेह आहे 4 प्रकारचे, यांचे गुण कोणते आहे? तर एकेका स्नेहाचे आपण गुण पाहू. सर्वात आधी तुपाचे म्हणजे सर्पी याचे गुण. तर श्लोक आहे, घृतम पित्त अनिलहरम रस शुक्र ओजसाम हितम निर्वापनम मृदुकरम स्वरवर्ण प्रसादनम दाह शामक. सॉरी, ते दाह शामक वाचण्यात आलं. घृत हे पित्त आणि वात यांचे शमन करते. रस, शुक्र आणि ओज यांच्यासाठी हितकारक आहे. निर्वापनम म्हणजे दाहशामक आहे, ते शरीराला मृदू करते. स्वर, वर्ण यांच्यासाठी ते हितकारक आहे, म्हणजे स्वर आणि वर्ण यांना ते चांगलं करते. हे झाले घृताचे गुण. त्याच्यानंतर आहे तेलाचे गुण. तर तेल मारुतघ्नम म्हणजे वाताला कमी करते. न च श्लेष्मवर्धनम म्हणजे ते कफाला सुद्धा वाढवत नाही. बलवर्धनम बलाला वाढवते. त्वचम उष्णम त्वचेची कांती वाढवते. तेल हे उष्ण गुणाचे आहे. स्थिरकरम म्हणजे स्थिरता प्रदान करते. तेलम योनी विशोधनम म्हणजे योनी रोगात पण तेल उपयोगी आहे. आता आहे वसाचे गुण. वसा विद्ध भग्न आहत भ्रष्ट योनी कर्ण शिरोरुची. विद्ध म्हणजे मार लागला आहे त्याच्यात उपयोगी आहे. भग्न म्हणजे फ्रॅक्चरमध्ये. आहत म्हणजे पण मार लागणे म्हणजे आघात त्यांनी. यामध्ये वसा म्हणजे उपयोगी आहे. आणि भ्रष्ट म्हणजे अव्यवस्थित हाडे म्हणजे इकडे तिकडे झाली असणार, त्यामध्ये पण वसा उपयोगी होते. तसेच कर्णरुजी शिरोरुजी म्हणजे कर्ण आणि शिर याच्यामध्ये झालेल्या वेदना, त्यामध्ये वसा उपयोगी आहे. पौरुष उपचय पौरुषता वाढणारे. स्नेहे व्यायामे चेष्यते वसा म्हणजे स्नेहन करण्यासाठी आणि जे लोक व्यायाम करतात त्यांच्यासाठी वसा द्यावा म्हणजे वसाचे गुण आहे. त्याच्यानंतर आहे मज्जा. तर मज्जामध्ये बल, शुक्र, रस, श्लेष्म, मेदो मज्जा विवर्धनम. मज्जा याला वाढवते. मज्जा विशेषतो अस्थानाम च बलकृत स्नेहने हित. मज्जा अस्थींसाठी उपयोगी असते, बल वाढवते आणि स्नेहनासाठी हितकर आहे. तर आधी आपण पाहिलं होतं की योनी किती प्रकारचे आहे, तर 2, स्थावर आणि जांगम. त्याच्यानंतर किती प्रकारचे स्नेह आहे, तर 4, घृत, तैल, वसा, मज्जा. मग आता आपण त्याचे गुण पाहिले. मग त्यांनी प्रश्न विचारला की कोणत्या स्नेहपानासाठी कोणता काळ उपयोगी आहे. तर इथे 3 दिलेले आहे. शरदमध्ये घृतपान करायचे. घृताचे गुण काय होते, घृतम पित्त अनिलहरम म्हणजे पित्ताला ते शमन करते. मग शरद ऋतूत पित्त प्रकोप असतो म्हणून शरद ऋतूत घृतपान करावे. त्यानंतर माधव मध्ये वैशाख या ऋतूत बळ कमी असते, त्यामुळे वसा आणि मज्जा यांचा उपयोग करावा, का बरं की ते बल वाढवणारे आहे. प्रावृट म्हणजे आषाढ आणि श्रावण या महिन्यात कसं शीतता असते, म्हणजे वात आणि कफ विकार त्यामुळे होतात, कारण की वात आणि कफ हे शीत या गुणांनी वाढते ना. आणि तेलाच्या गुणामध्ये आपण पाहिलो तो उष्ण म्हणजे तेल उष्ण गुणाचे आहे, त्यामुळे तेल प्रावृट आणि आषाढ यामुळे त्याचं स्नेहपान करावे. एक सांगितलं होतं चरकमध्ये की जे अत्यंत उष्ण आणि अत्यंत शीतकाल आहे म्हणजे हेमंत ऋतू, वर्षा ऋतू आणि ग्रीष्म ऋतूत या काळात स्नेहपान निषेध आहे, म्हणजे त्या काळात स्नेहपान करू नये. त्या दोषानुसार स्नेहपान काळ हे आपण पाहिलं होतं की कोणत्या महिन्यात कोणतं करायचं. आता कोणता दोष असेल तर त्यानुसार कोणतं स्नेहपान करायचं. तर गुणानुसार जसं घृत आहे तर वातपित्ताचं हे करते म्हणून वातपित्त रोग्याने घृतपान करायचा. आणि वातपित्त अधिक्याने रोग असेल त्यामध्ये उष्ण काळात सुद्धा रात्री स्नेहपान करायचा. आधी सांगितलं होतं की उष्ण काळात स्नेहपान करू नये, पण जर वातपित्त अधिक्याने रोगी असेल तर उष्ण काळात पण रात्री स्नेहपान करायचा. आणि कफ अधिक्य असेल तर दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाशात स्नेहपान करावा.
आणि जर असं केलं नाही तर त्यांनी काय होते, म्हणजे वातपित्त प्रधान असलं आणि उष्ण काळात केलं नाही, ते सकाळी दिवसा केलं तर त्यांनी मूर्छा, तृष्णा, उन्माद आणि कामला हे रोग होतात. कफप्रधान असते, शीतकालात आपण सकाळी करायला लावलं होतं, पण हे जर रात्री केलं तर आनाह, अरुची, शूल आणि पांडू हे रोग उत्पन्न होतात. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता की कोणत्या स्नेहाचे कोणतं अनुपान आहे. तर हा श्लोक पण इम्पॉर्टंट आहे, तर गुणवाले श्लोक पण इम्पॉर्टंट होते, ते पण करायचं आहे. तर स्नेह आणि अनुपान. जलम उष्णम घृतम पेयम, म्हणजे उष्ण जल हे घृतामध्ये द्यायचं. युषस तेले अनुशस्यते, तेलात युष द्यायचा, म्हणजे डाळ असते ते आपण शिजवून फक्त म्हणजे त्याचं पाणी ते युष, तर तेलामध्ये युष. वसा मग्न्योस्तु मंड, वसा आणि मज्जा यामध्ये मंड द्यायचं. स्यात सर्वेषु उष्ण तांबुवा, म्हणजे जेवढी आहे वसा, मज्जा, घृत आणि तेल या सर्वांमध्ये उष्ण जल हे द्यायचं. खाली टीकाकारांनी सांगितलं होतं की जे बिब्बा म्हणजे भल्लातक आहे आणि तुवरिक जे आहे त्यामध्ये उष्ण जल याचं अनुपान द्यायचं नाही, का बरं की ते आधीच खूप उष्ण असतात, म्हणून उष्ण जल याचं अनुपान त्यात द्यायचं नाही. इथे एक अनुपानाची डेफिनेशन पण आहे. अनुपान म्हणजे काय आहे की म्हणजे जे आपण औषधासोबत वगैरे जे पण किंवा आपण काही खात आहे त्याच्यासोबत जे देतो. अनुपान हे आहार किंवा औषध यांच्या गुणाच्या विरोधी असते, पण ते आपल्यासाठी हितकारक असते. विरोधी गुणाचे असते पण त्यांनी काही रोग वगैरे होत नाही. इथे ते लिहिलेलं पण नाही की बिब्बा आणि तुवरक यामध्ये गरम पाणी देऊ नये, हे सुश्रुतांनी सांगितलं होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारला होता की या स्नेहपानाच्या प्रविचारणा कोणत्या. तर आता प्रविचारणा म्हणजे काय असते. तर प्रविचारणा म्हणजे भोज्य पदार्थांबरोबर किंवा आपण कोणते कर्म वगैरे करत आहे, जसं वमन, विरेचन, बस्ती किंवा अभ्यंग वगैरे इत्यादीसोबत स्नेह द्यायचं. म्हणजे स्नेह डायरेक्ट नाही द्यायचं, त्याच्यासोबत द्यायचं, त्याला प्रविचारणा म्हणतात. तर या प्रविचारणा 24 सांगितलेल्या आहे. तर 24 प्रविचारणा त्याच्यातली पहिली आहे ओदन, म्हणजे 5 पट पाणी घ्यायचे आणि त्याच्यात तांदूळ शिजवायचे. विलेपी, त्याचे 4 पट पाणी आणि अर्ध जेव्हा पाणी उरेल तेव्हा ते बंद करून द्यायचं, ते विलेपी. ओदन, विलेपी, त्याच्यानंतर रस, मांस, दूध, दही, यवागू. यवागूमध्ये काय असते, 64 पट पाणी घेतात, म्हणजे त्याच्यात औषध टाकतात आणि ते पाणी जेव्हापर्यंत अर्ध उरत नाही, 64च्या अर्ध उरत नाही तेव्हापर्यंत ते शिजवतात आणि ते अर्ध उरल्यावर मग त्याच्यात तांदूळ वगैरे ते टाकतात, त्याला यवागू म्हणतात. त्याच्यानंतर सूप, शाक, फळभाज्या, पालेभाज्या वगैरे, युष. कांबलिकमध्ये तीळ आणि उडीद घेतात, हे बारीक करतात, त्यामध्ये दही किंवा आंबट पदार्थ टाकतात, मग त्यात मीठ आणि तेल टाकून ते शिजवतात. त्याच्यानंतर आहे खड, म्हणजे ताकाला फोडणी देणे जिऱ्याची वगैरे. तिलपिष्ट म्हणजे तिळकूट, ते तिळात गूळ किंवा साखर टाकणे. सत्तू, मद्य, लेह, भक्ष्य, अभ्यंजन, बस्ती, उत्तरबस्ती, गंडूश, कर्णतेल, नस्य आणि अक्षितर्पण या 24 प्रविचारणा आहे. ह्या लर्न करून घ्यायच्या. कोणत्या कोणत्या सांगितल्या होत्या. ओदन, विलेपी, रस, मांस, दूध, दही, यवागू, सूप, शाक, युष, कांबलिक, खड, तिलपिष्टी, सत्तू, मद्य, लेह, भक्ष्य, अभ्यंजन, बस्ती, उत्तरबस्ती, गंडूश, कर्णतेल, नस्य, अक्षितर्पण. यात झाल्या स्नेहपानाच्या प्रविचारणा. मग खाली दिलेलं होतं की अच्छपेय काय आहे, म्हणजे स्नेहाचा मुख्य कल्प काय आहे. तर स्नेह तसंच घेणे, त्याला स्नेहाचा मुख्य कल्प म्हणजे अच्छपेय म्हणतात. प्रविचारणा कोणत्या होत्या.
प्रविचारणा आपण स्नेह थोडे कमी घेत होतो आणि ते कशा तरी बरोबर देत होतो. पण मुख्य कल्पात स्नेहाची मात्रा अधिक असते आणि त्याचा जठराग्नीशी संबंध डायरेक्ट येत असतो. हे मुख्य कल्प म्हणजे अच्छपेय आहे. आणि प्रविचारणा म्हणजे कशा तरी बरोबर देणं. खाली त्यांनी रसानुसार 64 प्रविचारणा सांगितलेल्या होत्या. म्हणजे 6 रसांच्या तरतमतानुसार 63 येते आणि केवळ स्नेह घेणे हे एक. अशा 64 प्रविचारणा. आणि जे वरच्या प्रविचारणा होत्या 24 ते कोणी पण करू शकते. पण जे ह्या 64 सांगितले आहे ते केवळ विद्वान वैद्य जो आहे तोच हे करू शकते. का बरं की म्हणजे त्याचं योग्य प्रकारे युक्ती करून ते बरोबर द्यावं लागते ना, त्यामुळे विद्वान वैद्यच ते करू शकते. आणि प्रयोगापूर्वी ओकसात्म्य, ऋतुसात्म्य, व्याधीसात्म्य, पुरुषसात्म्य हे पाहूनच ते करावे. त्याच्यानंतर क्वेश्चन विचारला होता 7व्या नंबरचा क्वेश्चन की स्नेहपानाच्या मात्रा किती आहे. तर स्नेहपानाच्या 3 मात्रा सांगितल्या, प्रधान मात्रा, मध्यम मात्रा आणि ऱ्हस्व मात्रा. तर प्रधान मात्रा त्याचे लक्षण कोणते आहे, गुण कोणते आणि पात्र पुरुष कोणता हे इथे दिलेले आहे. तर प्रधान मात्रा, प्रधान म्हणजे जास्त मात्रेत. तर जास्त मात्रेत दिलं आहे म्हणून पचण्यासाठी सुद्धा वेळ लागणार, म्हणजे पचण्यास 24 तास. आता त्याचे गुण कोणते आहे, विकाराचे प्रशमन शीघ्र होते, दोषाचे शोधन होते, सर्वत्र स्नेह पसरतो म्हणजे सर्व स्त्रोतसात स्नेह जातो, बल वाढते, जे मन, शरीर, इंद्रिय आहे ते निरोगी होते आणि यांमध्ये स्फूर्ती निर्माण होते. हे आहे त्याचे गुण, प्रधान मात्रेचे गुण. त्यानंतर याचा उपयोग कोणी करावा, म्हणजे पात्र व्यक्ती कोण आहे. तर अधिक स्नेह सेवनाची सवय ज्याला आहे, भूक आणि तहान जो सहन करू शकतो तो, तीक्ष्ण अग्नीवाला, ज्याला गुल्म झाला आहे, सर्पदंश आहे, विसर्प आहे, मूत्रकृच्छ आहे, उन्माद आणि विबंध हे रोग असलेल्या व्यक्तींनी प्रधान मात्रेत स्नेहपान करावे. त्याच्यानंतर आहे मध्यम मात्रा. मध्यम मात्रा हे पचण्यास 12 घंटे घेते. तर त्याचे गुण कोणते आहे, म्हणजे मोठ्या उपद्रवांची शंका राहत नाही, बल कमी होत नाही, सुखपूर्वक स्नेहन होते आणि शोधण्यासाठी उपयोगी आहे. तर याच्यासाठी पात्र व्यक्ती कोणता आहे, अरुष्क म्हणजे छोट्या पुटकुड्या, विस्फोट म्हणजे मोठ्या पुटकुड्या झालेल्या, पिडका, खाज, पामा, कुष्ठ, प्रमेह, वातरक्त, खाणे कमी असलेले, मृदुकोष्ठाचे मध्य शरीरबल असलेली व्यक्ती यांनी मध्यम मात्रेत घ्यावे. त्याच्यानंतर आहे ऱ्हस्व मात्रा. ऱ्हस्व मात्रा पचण्यास 6 घंटे घेते. तर हे आहे परिहारासाठी सुखकारक, म्हणजे स्नेहन होते, बृहन होते, पौरुषप्रद आहे, बलकारक आहे, उपद्रव त्यांनी होत नाही, वर मध्यम मात्रेत त्याची शंका राहत नाही आणि इथे होत नाही. स्नेहगुण दीर्घकाळ राखून ठेवतं. आणि योग्य व्यक्ती कोणता आहे, वृद्ध, बालक, सुकुमार, सुखोचिता, पोट रिकामे असल्यावर त्रास होते अशा व्यक्तीने, मंदाग्नी, दीर्घकाळ ज्वर ज्याला आहे त्यांनी, अतिसार, कास आणि अल्पबलात या व्यक्तींनी ऱ्हस्व मात्रेत स्नेहपान करावे. त्याच्यानंतर अजून एक आहे रसियसी ही मात्रा, ते कमीत कमी स्नेहपान म्हणजे 1 ते 2 तोळा. तर हे अष्टांग हृदय यामध्ये सांगितली होती. म्हणजे याच्यात कोणते कोणते क्वेश्चन झाले की स्नेहपानाची मात्रा किती आहे, म्हणजे स्नेहपान कोणत्या मात्रेत प्यावे, स्नेहपानाची कोणत्या रोगात किती मात्रा दिली जाते आणि कोणते स्नेह कोणत्या पुरुषाला हितकारी होते.
हे जे दिलेलं आहे कोणते स्नेह कोणत्या व्यक्तीसाठी हितकर आहे हे त्याच्या गुणानुसार आहे. म्हणजे मनाने पण लिहू शकतो. जसं घृत आहे. आता घृत काय करते, पित्ताने वाताचे शमन करते. म्हणून जे वातपित्ताचे रोगी आहे त्यांच्यासाठी, वातपित्ताची प्रकृती आहे त्याच्यासाठी जे व्यायाम वगैरे करतात त्यामुळे वातदोष वाढते म्हणून त्यांच्यासाठी होणार उपयोगी. त्याच्यानंतर ते घृत काय करते, बल आणि वर्ण सुधारते म्हणून बलवर्ण स्वरकांती यांची जी इच्छा असते त्यांनी ते करावे. त्याच्यानंतर शरीर मृदू करते म्हणून ज्यांचे शरीर जास्त असे कठोर असेल त्यांनी घृतपान करावे. तसंच तेल कोणी घ्यावे, तर आता तेल कफाला वाढवत नाही. म्हणजे जे कफाचे रोगी आहे, ज्यांच्यात कफ जास्त झालेला आहे त्यांनी करावे. तसेच वाताचे शमन करते म्हणून जे वाताचे रोगी वगैरे आहे किंवा वात प्रकृतीचे आहे त्यांनी तेलाचे सेवन करावे. कफाला वाढवत नाही म्हणून कफ आणि मेद ज्यांच्यात अधिक प्रमाणात आहे, जी स्थूल व्यक्ती आहे त्यांनी तेलाचे सेवन करा. अजून तेल त्वचेसाठी पण उपयोगी होते म्हणून ज्यांना आपली त्वचेची कांती वगैरे सुधरवायची असेल त्यांनी तेलपान करावे. तसेच वसा आणि मज्जा हे पण यांच्या गुणानुसार सेवन करावे. म्हणजे वसा सेवन योग्य पुरुष म्हणजे चरकांनी जे दिलेलं आहे त्याच्यात आहे, वारा आणि ऊन सोसते, ज्यांचे शरीर वृक्ष आहे, ओझी उचलून आणि चालल्यामुळे जे कृश झालेले आहे, का बरं की वसा बल वाढवते ना. ज्यांचे वीर्य आणि रक्त शुष्क झाले आहे, ज्यांच्यात कफ आणि मेद क्षीण झालेला आहे, ज्यांनी अस्थी संधी शिरा स्नायू मर्म आणि कोष्ठामध्ये खूप वेदना आहे, यांनी अतिप्रकोपित वायूने ज्याच्या शरीर स्रोतसांना आवृत्त केलेले आहे, ज्यांचा तीक्ष्णाग्नी आहे आणि तसाच वसा खाण्याची ज्याला सवय आहे अशा व्यक्तींनी वसा सेवन करावे. मज्जा सेवन योग्य पुरुष ज्यांची अग्नी प्रखर आहे, जे कष्ट सहन करू शकते, जे मोठ्या प्रमाणात भोजन करतात, जे नेहमी स्नेह सेवन करतात, जे वातरोग पीडित आहे आणि ज्यांना क्रूर कोष्ठी आहे अशा व्यक्तींनी मज्जा स्नेहपान करावे. हे झाले कोणत्या व्यक्तींनी कोणतं स्नेहपान करावे. आता स्नेहप्रयोगाचा कालावधी किती आहे ते याच्यात दिलेलं होतं की 2 दिलेले आहे, एक सप्तरात्री आणि एक 3 रात्री. तर क्रूर कोष्ठ हे ज्यांचे त्यांनी 7 दिवस स्नेहप्रयोग करावा आणि ज्यांचे मृदू कोष्ठ आहे त्यांनी 3 दिवस करावे. 7 दिवसाच्या जास्त स्नेहपान करू नये, का बरं की त्यामुळे त्यांची सवय होऊन जाते त्या स्नेहाची आणि त्यामुळे त्याचे लाभ आपल्याला दिसत नाही. आणि जे मध्यम कोष्ठाची व्यक्ती आहे त्यांनी 4, 5, 6 ह्या दिवशी स्नेहपान करावे, म्हणजे एवढ्या दिवस करावे. आता आपण आधी पाहिलं होतं की कोणत्या स्नेहासाठी कोणते स्नेहपान कोणत्या व्यक्तीने केलं पाहिजे. आता पूर्ण स्नेहपान म्हणजे पूर्ण स्नेहनासाठी कोणत्या व्यक्ती योग्य आहे. तर स्नेहन आपण कोणाला देतो की ज्यांचे शरीर वृक्ष असते. वृक्ष कशामुळे होते, एक तर वाताचा पण गुण आहे, म्हणजे ज्यांची प्रकृती वातज आहे त्यांनी स्नेहपान करावे, ज्यांचे शरीर वृक्ष आहे. तसेच आपण काय करतो, वमन विरेचन हे करण्याआधी आपण म्हणजे स्नेहन करतो, तर त्यांनी करावे. आणि त्याच्यानंतर वात कशामुळे वाढते, आपण जर जास्त व्यायाम वगैरे केला, जास्त चिंता वगैरे केली, नित्य मद्यपान केलं, यांनी पण वात वाढतो. तर अशी जी व्यक्ती आहे ते स्नेहनासाठी योग्य असतात. आणि आता तसं स्नेहनासाठी अयोग्य व्यक्ती कोण आहे, तर याच्या जे अपोजिट असते, म्हणजे ज्यांचं कफ वगैरे वाढलेला असते. स्नेहनाने काय होते, जास्त स्निग्धता वाढते. तर स्निग्ध हा कफाचा गुण आहे ना, आणि कफ आणि मेद हे थोडे सिमिलर गुणाचे असते. म्हणजे ज्याच्यात कफ वगैरे वाढलेला आहे, ज्याच्यात मेद आधीच जास्त आहे त्यांनी स्नेहपान करू नये. आणि तसेच ज्यांना रुक्षण सांगितलेले आहे, म्हणजे अपोजिट झालं ना, त्यांना रुक्षण सांगितलेलं आहे आणि आपण स्नेहन करत आहे, ते अपोजिट चिकित्सा झाली. म्हणून ज्यांना रुक्षण सांगितलेलं आहे त्यांनीसुद्धा स्नेहपान करू नये. आता अजून आपल्या बुकमध्ये खूप
दिलेलं होतं, म्हणजे ज्यांना तोंडातून लाळ फार गळते, गुदमार्गातून पाणी जाते, ज्यांची अग्नी नेहमी मंद असते, तृष्णा आणि मूर्छा व्याधीने जी पीडित आहे, जी गर्भिणी आहे, तालुवृक्ष झालेले आहे आणि त्यांना भोजनात रुची वाटत नाही, अशा व्यक्तींनी स्नेहन करू नये. ज्यांना वमन होते, ज्यांना उदररोग आहे, आमदोष आहे, कृत्रिम विषजन्य विकार ज्यांना झालेले आहे, जे दुर्बळ आहे, ज्यांचे धातू अत्यंत क्षीण झालेले आहेत, ज्यांनी तेलकट तुपकट पदार्थ ग्लानी येतो, म्हणजे या पदार्थांनी ज्यांना ग्लानी येतो त्यांनी पण करू नये. जे स्नेह योग्य व्यक्ती कोणता आहे आणि अयोग्य व्यक्ती कोणता आहे हे आपण पाहिले. आता नेक्स्ट होतं की आपण स्नेहपान केलं तर ते झालं नाही, याची लक्षणे कोणती आहे. तर आता अस्निग्ध व्यक्तीची लक्षण, तर पुरुषम ग्रथितम वृक्षम, जे मल असते ते गाठयुक्त होते आणि वृक्ष होते. वायू प्रगृनो, वायूचे अनुलोमन गती होते. मृदू पक्ता खरत्वन रोक्षम च गात्रस्य अस्निग्ध लक्षणम. पक्ता म्हणजे अग्नी हे कमी होते, म्हणजे मंदाग्नी. खरत्व म्हणजे खरखरीतपणा येते आणि वृक्षता येते त्यांच्या शरीरामध्ये. ही झाली अस्निग्ध व्यक्तीची लक्षण. तर सम्यक स्निग्ध लक्षण कोणती राहणार, त्याच्याच अपोजिट, म्हणजे ज्यांची अग्नी बरोबर झालेली आहे. इथे मलाचं पण दिलं होतं, तर ज्यांचे मलाचे पण बरोबर म्हणजे पचन होऊन मल व्यवस्थित बनतो, ते वायूची गती पण अनुलोम न होता बरोबर राहते, प्रतिलोम न होता अनुलोम राहते, ते सम्यक स्निग्ध. म्हणजे श्लोकमध्ये आहे, वातानुलोम्यम दीप्तोर अग्निवर्च स्निग्धम सहतम मार्दवम स्निग्धता च अंगे स्निग्धानाम उपजायते. म्हणजे वाताची अनुलोम गती, दीप्त अग्निवर्च म्हणजे अग्निदीप्त होते, स्निग्धता येते, सहतम म्हणजे शरीर असं बळकट बनते, मार्दवता येते, स्निग्धताच्या अंगे स्निग्धानाम उपजायते. मग आहे अतिस्निग्ध. आता अतिस्निग्ध म्हणजे जास्त स्नेहपान झालं त्यांना कोणती लक्षण दिसतात, तर पांडुता, गौरता, जाड्यम, पुरुषस्य अविपक्वता, तंद्रा, अरुची, उत्क्लेश, हे आहे अतिस्निग्ध व्यक्तीची लक्षण. हे श्लोक पण इम्पॉर्टंट आहे, हे 3. तर हे 3 श्लोक पण करून घ्याल. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता की स्नेहनापूर्वी काय केले पाहिजे. तर स्नेहनाने काय होते की जे दोष जे संचित झाले होते त्याचे विलयन होते, ते स्त्रोतसात जे संचित झालेले दोष होते ते तिथून सुटू लागतात. म्हणून स्नेह करायच्या आधी आपण असे अन्न नाही घेतले पाहिजे की ज्यामुळे ते दोष अजून तिथे संचित होत राहणार. म्हणून इथे दिलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी स्नेहपान करावयाचे असेल तर त्या व्यक्तीने आदल्या दिवशी रात्री द्रव उष्ण कफ वाढवून स्त्रोतोमुख बंद न करणारा, अतिस्निग्ध नसणारा, अनेक पदार्थ मिसळून तयार न केलेला असा भोजन आहार मात्रापूर्वक घेतला पाहिजे. खाली दिलेला आहे स्नेहपान समय. जर शमन करायचं असणार तर जेवणाच्या वेळी भूक लागली असेल तेव्हा करायचा, आणि संशोधनासाठी जेव्हा रात्रीचे जेवण पचते त्याच्यानंतर करायचा. नेक्स्ट आहे स्नेहपान केल्यानंतर आणि स्नेहपान पचन झाल्यानंतर काय केले पाहिजे. तर इथे एक एक दिलेलं आहे की स्नेहपानानंतर गरम पाणी पिऊ नये, स्त्री संग करू नये, रात्री झोपावे, म्हणजे स्नेहपानानंतर दिवसा झोपू नये, मलमूत्र वायू आणि ढेकर हे वेग आले असताना ते अडवू नये, व्यायाम करावे, ओरडून व मोठ्याने व्यायाम करणे, ओरडून व मोठ्याने बोलणे, क्रोध आणि शोक करणे, शीतल वस्तू सेवन आणि उन्हात हिंडणे या गोष्टी करू नयेत. थेट व प्रत्यक्ष वारा येणार नाही अशा ठिकाणी बसावे व रात्री झोपावे. स्नेहपानानंतर पुन्हा स्नेहपान किंवा स्नेह जीर्ण झाल्यानंतर पुन्हा स्नेहपान केल्याने स्नेहाचा मिथ्या उपचार झाल्याने
अतिकष्टप्रद रोग उत्पन्न होतात. म्हणून मिथ्योपचारापासून वाचण्यासाठी सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. नेक्स्ट आहे मृदू कोष्ठ कोणते किंवा क्रूर कोष्ठ कोणते. आता आधी सांगितलेलं होतं की जे 7 दिवस म्हणजे 7 दिवस जे स्नेहपान असते ते मृदू कोष्ठ व्यक्तींनी नाही करावे, म्हणजे 7 दिवस हे क्रूरवाल्यांनी करावे. म्हणजेच ज्यांचं 7 दिवसांमध्ये स्नेहपान होते ते झाले क्रूरकोष्ठी व्यक्ती, आणि ज्यांचं 3 दिवसामध्ये होते ते झाले मृदुकोष्ठी व्यक्ती. म्हणजे हे इथे सांगितलेलं आहे. तसं तर मृदुकोष्ठ व्यक्ती म्हणजे घेतलेला जो आहार असते तो म्हणजे पचायला टाईम लागते, थोडं योग्य प्रकारात पचत नाही, ते झाले मृदूवाले. क्रूरवाले म्हणजे ज्यांचा लवकर पचतो, व्यवस्थित होते, ते झाले क्रूरवाले. आणि मध्यम या दोघांच्या मधात जे येतात. पण इथे जे दिलेलं आहे त्यानुसार जे 3 रात्रीमध्ये होते ते मृदुकोष्ठ, आणि क्रूरकोष्ठी व्यक्ती म्हणजे जे 7 दिवसामध्ये स्नेहन होते. नेक्स्ट दिलेलं आहे मृदुकोष्ठ व्यक्तीकरिता विरेचन. तर गूळ, उसाचा रस, दह्यातील पाणी, दूध, घुसळलेले दही, खीर, खिचडी, तूप, गंभार किंवा त्रिफळा रस वा काढा, मनुका व पिलू रस किंवा काढा किंवा गरम पाणी किंवा नवे मद्य प्याल्यानेही मृदुकोष्ठ व्यक्तीला विरेचन होते. आणि हेच जे क्रूरकोष्ठ व्यक्तीने घेतले तर त्यांना विरेचन होत नाही. नेक्स्ट आहे मृदुकोष्ठ व्यक्तीची लक्षणे. म्हणजे ज्याच्या ग्रहणीत पित्त प्राबल्य आहे आणि कफ अल्प असून वायू मंद असतो ती व्यक्ती मृदुकोष्ठाची असते. त्याचे सुखाने सहज विरेचन होते. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे असा नोट्स काढण्याचा नाही आहे, म्हणजे वाचल्याने तो एकदा होऊन जाते. तर इथून फक्त ते वाचणार आहे चरकमधूनच. तर इथे आहे अविध स्नेह सेवनाचे कोणते उपद्रव आहे. तर अविधी स्नेहन सेवनाचे कोणते उपद्रव आहे. ज्या व्यक्तीच्या ग्रहणीत पित्ताचे प्राबल्य असते आणि ज्याचे अग्निबल अधिक असते त्या व्यक्तीने पान केलेल्या स्नेहाचे शीघ्र भस्म होते आणि स्नेहपानाच्या परिणामाने अग्नी अधिकच प्रखर होऊन ओझाला स्वस्थानापासून ढवळून त्याचा नाश करतो व उपद्रव तीव्र तृष्णा निर्माण करतो. स्नेहपानाने प्रदीप्त झालेल्या अग्निज्वालांना अगदी गुरुतील गुरु अन्नसुद्धा शांत करू शकत नाही. ज्याप्रमाणे तहान लागली असताना थंड पाणी मिळाले नाही तर सर्व शरीरात दाह भडकतो, जसे गवताच्या ढिगात बसलेला साप आपल्या विषाग्नीने तो गवताचा ढीग पेटल्यावर तेथेच जळून मरतो, त्याचप्रमाणे स्नेहाने भडकलेली अग्निज्वाला प्राणहरण करते. मग आहे स्नेहजीर्ण आणि तृष्णा यांची चिकित्सा. स्नेहप्राशनानंतर ते न पचल्यामुळे जर तहान लागली तर वैद्याने रोग्याचे वमन केले पाहिजे. प्रथम स्नेह वामित करावे, मग गार पाणी पाजून आणि रुक्ष भोजन देऊन पुन्हा वमन करावे. मग दिलाय सामपित्तामध्ये अच्छपित्ताचा निषेध. आमसहित पित्त असताना विशेषतः केवळ नुसते तूपपान करता कामा नये, कारण ते सर्व शरीराला रंगविते, कामला रोग होतो आणि संज्ञानाश करून मृत्यूजनक ठरते. मग आहे स्नेहव्यापद म्हणजे उपद्रवाची चिकित्सा. तर तंद्रा, मळमळणे, अनाह, ज्वर, अंग जखडणे, बेशुद्धी, कुष्ठ, पांडू, शोथ, अर्श, अरुची, तृष्णा, उदररोग, ग्रहणी, अंग स्तब्ध होणे, जिव्हास्तंभ, उदरशूल, आमदोष हे रोग विधीपूर्वक स्नेहपान केले नाहीत तर म्हणजे अविधी स्नेहपानाने होते. मग हे रोग होते, मग यांची चिकित्सा कोणती आहे. तर स्नेहजन्य सर्व उपद्रवांमध्ये वमन करविणे, स्वेदन करविणे, वाट बघणे, प्रत्येक व्यक्तीचे शरीरबल आणि व्याधिबल पाहून विरेचन प्रयोग करणे,
तक्रारिष्ट वापरणे, वृक्ष अन्न आणि पेय पदार्थांचा उपयोग करणे, मूत्रांचा उपयोग करणे आणि त्रिफला सेवन हे औषधी आहेत. उपद्रवकारक स्नेहपान. अकाळी स्नेहपान केल्याने, अनुकूल नसणाऱ्या स्नेहपान करावयास लावल्याने, आवश्यक त्या मात्रेपेक्षा कमी जास्त मात्रे देण्याने, स्नेहपानाच्या नियमांचे पालन न करता सांगितलेल्या कालमर्यादेपेक्षा अधिक काल स्नेहपान केल्याने उपद्रव निर्माण होतात. म्हणजे आपण आधी पाहिलं होतं की शरद ऋतूमध्ये घृतपान सेवन करावे. तर ज्या ऋतूत जे नाही त्याच्या वेगळं दिल्याने आणि अयोग्य व्यक्ती कोण आहे ते पण पाहिलं होतं. तर तशा व्यक्तीला स्नेहपान केले किंवा विधीपूर्वक स्नेहपान नाही केले किंवा 7 दिवसाच्या वर वगैरे स्नेहपान केले तर त्यामुळे वगैरे उपद्रव होतात, हे ते सांगितलेलं आहे. खाली आहे, संशोधनासाठी स्नेहपानाचे कोणते नियम आहेत. स्नेहपानानंतर 3 दिवसांनी विरेचन घेतले पाहिजे आणि मधल्या 3 दिवसात स्नेहयुक्त द्रव, उष्ण मांसरस आणि भात खावा. म्हणजे इथे विरेचन दिलेलं आहे की विरेचन म्हणजे स्नेहपान केल्यानंतर 3 दिवसानंतर विरेचन करावे. आता वमनासाठी स्नेहपान प्रयोगाचे नियम. तर स्नेहपानानंतर 1 दिवसानंतर द्रव, उष्ण मांसरस आणि भात खावयाला देऊन वमन करावे. विरेचनासाठी 3 आणि वमन 1 दिवसानंतर. हे झालं शोधनसाठी. मग आहे संशमनासाठी स्नेहपानाचे नियम. संशमनासाठी स्नेहसेवनानंतर विरेचन केलेल्या व्यक्तीप्रमाणेच नियमाचरण केले पाहिजे. खाली विवेचनामध्ये सांगितलं आहे की वमनानंतर धूमपान करवितात पण विरेचनानंतर धूमपान करवित नाही. तसंच जे आपण संशमन याच्यासाठी जर म्हणजे स्नेहपानानंतर जर संशमन करत असू त्यासाठी पण धूमपान करू नये, ते निषिद्ध आहे. त्यानंतर आहे विचारणायोग्य पुरुष कोण आहे. आता आपण 24 प्रविचारणा पाहिल्या होत्या, 64 पण होत्या. तर त्याच्या योग्य पुरुष कोणता आहे. तर ज्या व्यक्तींना म्हणजे केवळ स्निग्ध द्वेष असतो, जे नेहमी स्नेह सेवन करतात, ज्यांचा मृदू गोष्ट आहे, जे क्लेश सहन करू शकत नाही, जे दररोज मद्यपान करतात, अशा व्यक्तींसाठी विचारणा प्रयोग करावा. मग विचारणा विधी लावा. तित्तर, मोर, हंस, डुक्कर, कोंबडा, गाय, शेळी, मेंढी आणि माणसे यांच्या मांसरसाने केलेले स्नेहन हितकर होते. मग आहे स्नेहनासाठी मांसरसात मिसळण्याची योग्य द्रव्ये. तर यव, बोर, कुडीत यांचे युष, स्नेह, गूळ, साखर, आंबट डाळिंबाचा रस, दही, सुंठ, मिरी, पिंपळी इत्यादी द्रव्ये वर सांगितलेल्या मांसरसात घालून दिली जातात. काय स्नेहन विधी. तर जेवणापूर्वी स्नेहाबरोबर यांच्याबरोबर काकवी आणि तीळ खाल्ल्याने स्नेहन होते. स्नेह अधिक घालून तिळाचे कांबलिक अथवा खूप स्नेह घातलेली खिचडी खाण्याने सुद्धा स्नेहन होते. मग आहे वृक्ष व्यक्तीचे स्नेहन. मद्याबरोबर काकवी, सुंठ, तिळाचे तेल मिसळून खावे. स्नेह पचल्यानंतर तळलेले मासे खाल्ल्याने स्नेहन होते. मग आहे वातप्रधान व्यक्तीचे स्नेहन. मदिरा मंडा बरोबर तेल, वसा, मज्जा सेवन किंवा दुधात काकवी घालून पिण्याने स्नेहन होते. आणखी धारोष्ण दुधात स्नेह आणि साखर घालून पिण्याने किंवा दह्याच्या साईत काकवी घालून पिण्याने स्नेहन होते. पांचप्रसूतिका पेय काय. तूप, तेल, वसा, मज्जा आणि तांदूळ प्रत्येकी 8 तोडे घेऊन तयार केलेल्या पेयाला पांचप्रसूतिका म्हणतात. प्रसूतिका म्हणजे 8 तोडे आणि 5 मध्ये तूप, तेल, वसा, मज्जा आणि तांदूळ हे येते. स्नेहने इच्छूने ही पेया प्यावी. अशी पांचप्रसूतिका पेया आणि दुधात शिजवलेले उडीद घातलेली आणि खूप तूप घातलेली खीर घेतल्यास शीघ्र स्नेहन होते. खूप तूप घालून केलेल्या डुकराच्या मांसरसात तूप, मीठ घालून दिवसात 2 वेळा प्याल्याने शीघ्र स्नेहन होते. मग आहे स्नेह प्रयोगाच्या वेळी निषिद्ध गोष्टी. तर कुष्ठ, शोथ, प्रमेह पीडित रोग्यांमध्ये स्नेहनासाठी ग्राम्य, अनुप आणि जलीय जीवांचे मांस, गूळ, दही, दूध आणि तीळ हे वापरू नयेत.
मग आहे कुष्ठादी रोगांमध्ये स्नेहनविधी. तर कुष्ठ, शोथ आणि प्रमेह रोगात त्या रोगासाठी उचित घृतादी स्नेह आणि त्या रोगात विकार उत्पन्न करणाऱ्या आणि विकारशामक औषधींनी सिद्ध केलेले स्नेह सेवन करावे अथवा पिंपळी, हिरडे किंवा त्रिफळा यात सिद्ध केलेल्या स्नेहाने स्नेहान करावे. खाली आहे विचारणा विधी. सुंठ, मिरी, पिंपळीचा कलका आणि मनुका किंवा आवळा या दोघांचे क्वाथ आंबट दह्याबरोबर स्नेहात शिजवावे. या स्नेहपानाने शीघ्र स्निग्धता येते. उत्तम विचारणा विधी. जव, बोर, कुडिताचा काढा, मदिरा, दही, दूध आणि यवक्षार घालून सिद्ध केलेले तूप उत्तम स्नेहन आहे. विचारणा विधी. तेल, वसा, मज्जा आणि तूप हे चारही स्नेह बोर आणि त्रिफळा क्वाथाबरोबर सिद्ध करून त्याचा योनी, व्यापद आणि शुक्रदोषात उपयोग करावा. शरीराला स्निग्ध करून अधिक झालेल्या स्नेहाचे दर्शन. ज्याप्रमाणे कपड्यात पाणी लगेच शिरते आणि जास्त झाल्यावर त्यातून गळते, त्याचप्रमाणे जठराग्नी, तेल, घृत, स्नेह आदी प्राप्त झाल्यावर आपल्या शक्तीप्रमाणे त्याचे पचन करतो आणि अधिक झालेला स्नेह आपणहून मळद्वारा वाटे बाहेर पडतो. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यातील अधिक झालेले पाणी लगेच बाहेर पडते, तसेच सेवन केलेला स्नेह शीघ्रपणे शरीराबाहेर पडतो. नेक्स्ट आहे लवणयुक्त स्नेहाचे गुण कोणते असते. तर लवणयुक्त स्नेह माणसाला त्वरित स्निग्धता करतात, कारण लवण रस अभिसंधी म्हणजे शरीरात चटकन मिसळणारा, अरुक्ष आहे, सूक्ष्म आहे, उष्ण आहे आणि व्यवायी म्हणजे शरीरात पसरणारा असतो. स्नेहन आणि स्वेदन क्रम. आधी स्नेहन करायचे आणि मग स्वेदन करायचे आणि यानंतर वमन विरेचन करायचे. स्थूल दृष्टीने स्नेहन. तर दोन आहे, एक आभ्यंतर आहे, एक बाह्य आहे. तर बाह्यमध्ये कोणते आहे. अभ्यंग, लेप, उद्वर्तन, मर्दन, परिषेक, धारण, पुरण, अवगाहन, पादाघातन आदी हे बाह्यमध्ये आहे. आभ्यंतरमध्ये पान, भोजन, बस्ती, उत्तर बस्ती इत्यादी. हे झाले स्नेहाचा बाह्य प्रयोग आणि अभ्यंतर प्रयोग. मग दिलेला आहे इथे अभ्यंगाचा सामान्य अर्थ काय. म्हणजे अभ्यंग काय आहे, तर ते शरीरावर तेल चोळणे. अष्टांग हृदयामध्ये एक श्लोक पण दिला होता. अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वाता दृष्टी प्रसाद पुष्ट्यायुः स्वप्न सुत्वत्व दाढर्य कृत. तर इथे अभ्यंगाबद्दल थोडं दिलेलं आहे की म्हणजे ते काय आहे म्हणून. आणि खाली त्याच्या सोयीसाठी असंच दिलेलं आहे की खुर्चीवर बसवणे, पाठीवर उत्ताने झोपवणे, डाव्या कुशीवर झोपाणे, उजव्या कुशीवर झोपवून, पालथे झोपून, उकिडवे बसून, पुन्हा उताने झोपून बसून मालिश केले पाहिजे. मग अभ्यंगाचे गुणकर्म आहे की वार्धक्य येऊ दे नाही, ते नित्य केले पाहिजे. श्रम वगैरे यांचा तो ऱ्हास करते, डोळ्यांना चांगले ठेवते, त्वचा निरोगी वगैरे ठेवते, झोप चांगली लागते, हे दिलेलं आहे. आणि खाली आहे मग ते स्नेहबोधक सारणी योनीभेदाने जसे दोन आहे. स्थावर जांगम, त्याच्यानंतर कर्माने शोधन शमन बृहन, मात्रांनी आपण पाहिलं होतं ऱ्हस्व प्रधान मात्रा, मध्यम मात्रा, ऱ्हस्व मात्रा. मग पाकभेदाने मृदू, मध्य, खर, उपयोगभेदाने बाह्य, आभ्यंतर, संज्ञाभेदाने अच्छस्नेह होतं, सद्यस्नेहन आणि पांचप्रसूतिका पेया. मग संयोगभेदाने यमल, त्रिवृत आणि महान. तर इथे हा चॅप्टर संपला. थँक्यू.